नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज मी बनवणार आहे शिमला मिरचीची भाजी। त्यासाठी मी इथे शिमला मिरची घेतलेली आहे आणि याला स्वच्छ धुवून इथे आपण बारीक कट करून घ्यायची आहे। मी इथे शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि इथे हे बघा शेंगदाणे पण बारीक करून घेतलेले आहेत। ही लसूण खोबऱ्याची पेस्ट तयार आहे। आता आपण कढई गरम करायला ठेवूया। मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपण तेल घालूया। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपलं। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये मोहरी घालूया आपण। मोहरी तडतडली आहे खूप छान। त्यानंतर लसूण खोबऱ्याची पेस्ट घालूया। याला थोडं लालसर होऊ द्यायचं आहे। त्यानंतर मिरची पावडर, प्रवीण मसाला आणि हळद हे या तेलामध्ये घालायचं आहे आपल्याला। आणि या शिमला मिरची जी आपण बारीक करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची आहे आपल्याला। या मसाल्यामध्ये चांगली शिमला मिरची तळून घ्यायची आहे आपल्याला तेलामध्ये। यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि बारीक केलेले शेंगदाणे पण यात टाकायचे आहे। आणि या भाजीला आता चांगली उकळी फुटू द्यायची आहे आणि या शिमला मिरचीची फोडी एकदम नरम होऊ द्यायच्या आहेत। शिमला मिरचीची भाजी एकदम तयार आहे। आता खूप छान झालेली आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा खूप छान तरी पण आलेली आहे भाजीवरती। हे बघा कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या चॅनलवरती तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। आपली शिमला मिरचीची भाजी खूप छान तयार आहे। भेटूया आता अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये।